स्टॉक मार्केट करू की फॉरेक्स मार्केट, की हाऊ मच टाइम टू टेक बिकम अ सक्सेसफुल ट्रेडर, की फॉरेक्स काय असतं किंवा स्प्रेड काय असतो, लॉट साईज काय असतो. नमस्कार मित्रांनो, तर हा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे युट्यूबवरती, ज्याच्यामध्ये की आपण काही दिवसांपूर्वी जी इंस्टावरती स्टोरी टाकली होती, ज्याच्यामध्ये की बऱ्याच जणांनी क्वेश्चन विचारले होते, त्या सगळ्यांचा आता स्टोरीवरती रिप्लाय देणं पॉसिबल नाही. त्यासाठी आपण काय केलेलं आहे की हा मोठा व्हिडिओ बनवतोय. हा थोडासा मोठा होईल व्हिडिओ, पण यामध्ये सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिले जातील. फॉरेक्स बद्दल जे काही तुमचे क्वेश्चन्स आहेत सगळ्यांचे आन्सर तुम्हाला यामध्ये भेटून जातील. चला तर चालू करूयात पहिल्या क्वेश्चन पासून. ठीक आहे, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चनच आहे स्टुपिड बॉय आरव्ही यांचा, की कोणतं ऍप्लिकेशन सिक्युअर हे ट्रेडिंग केले. आता जर फॉरेक्स मार्केट बद्दल जर पाहायचं झालं तर मी पर्सनली एक्सनेस यूज करतो किंवा बाकीचे ऍप्लिकेशन आहेत. फक्त एक लक्षात ठेवायचं की यामध्ये जे टॉपचे ब्रोकर आहेत त्यांच्यासोबतच काम करायचं. ठीक आहे, त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे सिद यांचा, की मी स्टॉक मार्केटमध्ये ऑलरेडी ट्रेडिंग करतोय, फॉरेक्स मार्केटमध्ये मी कसं शिफ्ट होऊ शकतो. यासाठी माझं तुम्हाला पर्सनली एकच सजेशन असेल की तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला टेक्निकल शिकायची जास्त गरज नाही आहे. फॉरेक्सचं टेक्निकल दोन्हीकडलं सेमच असतं, पण तुम्हाला फॉरेक्सचं जे फंडामेंटल नॉलेज आहे बेसिक की फॉरेक्स काय असतं किंवा स्प्रेड काय असतो, लॉट साईज काय असते, यामध्ये लेव्हरेज वगैरे कसं भेटतं किंवा कोणते सेशन्स वगैरे असतात, यांबद्दल तुम्ही थोडंसं बेसिक नॉलेज घ्या. त्यानंतर तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये इझिली एंटर करू शकता. ठीक आहे, त्यानंतर तनु शिंदे यांचा क्वेश्चन आहे, फॉरेक्स ऑर इंडियन मार्केट विच इज बेस्ट फॉर ट्रेडर. तर मार्केटमध्ये जर ॲज अ बिगिनर असतात किंवा तुम्ही फुल टाइम ट्रेडिंग जरी पाहत असतात तर तुम्ही इंडियनमध्ये पण थोडी केली पाहिजे आणि फॉरेक्समध्ये पण थोडी केली पाहिजे. पण ॲज अ बिगिनर तुम्ही फॉरेक्स मार्केटला थोडंसं जास्त व्हॅल्यू दिली पाहिजे, का तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फॅसिलिटीज भेटतात. हे मार्केट 24/7 चालू असतं, त्याच्यामध्ये लेव्हरेज चांगलं भेटतं, त्याच्यामध्ये टायमिंगचा इश्यू येत नाही किंवा बाकीची एक्सपायरी वगैरे अशी कन्सेप्ट नसतात. त्यामुळे फॉरेक्स मार्केट तुम्हाला थोडंसं इझी राहतं. का तर समजायला हे सोपं आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड वगैरे नाही आहे मार्केट. ठीक आहे, त्यानंतर आहे की आकाश एमडी यांचा क्वेश्चन, की किती वेळ लागेल सर एसएमसी शिकायला. एसएमसी शिकायला जास्त वेळ नाही लागणार सर. तुम्हाला जर ऑलरेडी प्राइस ऍक्शन येते ना तर तुम्ही एसएमसी इझिली शिकू शकता आणि खूप सोपा कन्सेप्ट आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. फक्त त्याचे नाव थोडेसे वेगळे आहेत त्यामुळे आपल्याला अवघड वाटतं, असं काय नाहीये पण ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन साई यांचा आहे, की विच इंडिकेटर डू यू यूज फॉर ट्रेड. आता मी पर्सनली ट्रेडिंगसाठी इंडिकेटर तर यूज करत नाही, फक्त एकच इंडिकेटर यूज करतो ज्याला की स्टॉकेस्टिक RSI म्हटलं जातं, ज्याच्या बेसिसवरती की ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड कन्सेप्ट मला समजतो. ठीक आहे, त्यानंतर निक्को यांचा क्वेश्चन आहे, डेमो अकाउंट अँड फॉरेक्स में क्या डिफरन्स होता है. डेमो अकाउंट फॉरेक्स मध्येच असतं. यामध्ये कसं असतं की डेमो अकाउंट पण असतं आणि रिअल अकाउंट पण असतं. दोन्ही लाईव्ह रेट वरतीच चालतात, पण डेमो मध्ये काय असतं की व्हर्च्युअल अमाऊंट असते, त्यामुळे याचा प्रॉफिट तुम्ही विड्रॉल नाहीत करू शकत. क्लिअर आहे. रिअल अकाउंट वरती तुम्हाला फंड ऍड करावा लागतो, त्यानंतर जे काही प्रॉफिट होईल तो तुम्ही त्यानंतर विड्रॉल करू शकतो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे शिवर्धन पाटील यांचा, की परफेक्ट ट्रेडिंग करण्यासाठी नेमकं काय शिकलं पाहिजे, एसएमसी शिकलं पाहिजे की प्राइस ऍक्शन शिकलं पाहिजे. सर तुम्ही दोन्हीच्या बेसिसवरती करू शकता. मार्केटमध्ये एसएमसी पण वर्क करतं आणि प्राइस ऍक्शन पण वर्क करतं, पण तुम्ही ज्यावेळेस एज्युकेशन घेता येत नाही त्यावेळेस फक्त सिंगल गोष्टीचं प्रॉपर एज्युकेशन घ्या, जेणेकरून की तुम्ही कधीही त्यामध्ये ज्यावेळेस एंटर करताल त्यावेळेस तुम्ही परफेक्ट असताल. क्लिअर आहे. एसएमसी शिका किंवा प्राइस ऍक्शन करा, दोन्ही मार्केटमध्ये छान वर्क करतं. क्लिअर आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे, प्राइस ऍक्शनवर काम करू का क्रॉस ओव्हर स्ट्रॅटेजीवरती. सर क्रॉस ओव्हर स्ट्रॅटेजीवरती जर तुम्हाला ऑलरेडी एक्सपिरियन्स असेल चांगला तर तुम्ही क्रॉस ओव्हर स्ट्रॅटेजीवरती काम करू शकता, नाही तर प्राइस ऍक्शन मार्केटमध्ये 100% वर्क करतं. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कांबळे आदित्य यांचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेअर आणि त्या मार्केटच्या टायमिंग सांगा. पेअर आता मार्केटमध्ये भरपूर आहेत सर. मार्केटच्या सेशन बद्दल तर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, पण मार्केटचे जर सांगायचं झालं शॉर्टमध्ये तर 3 मेन सेशन असतात. पहिलं जापान, त्यानंतर येतं लंडन आणि त्यानंतर न्यूयॉर्क. जापान सेशन मॉर्निंगच्या टायमिंगमध्ये असतं, त्यानंतर लंडन सेशन आपल्या इंडियन टायमिंगनुसार दुपारी असतं, त्यानंतर इव्हिनिंगला किंवा रात्री जे असतं ते न्यूयॉर्क सेशन असतं. सर्वात जास्त महत्त्वाचं यामध्ये न्यूयॉर्क सेशनच असतं. ठीक आहे, यामध्ये जास्त मुवमेंट असते मार्केटमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, फंडेड अकाउंट बद्दल सांगा. फंडेड अकाउंट बद्दल कसं असतं सर, भरपूर प्रॉप फंड आहेत मार्केटमध्ये जे की तुम्हाला फंडेड अकाउंट देतात. यामध्ये तुम्हाला इनिशियल स्टेजला 2 स्टेज क्रॉस करावं लागतात, काही ठिकाणी एकच स्टेजचं असतं किंवा काही ठिकाणी ऑटो रोबोटनं पण पास करून घेतलं जातं. मग आता जर तुम्ही 2 स्टेजवाला जर पाहिलं तर त्यामध्ये कसं असतं, फर्स्ट स्टेजला तुम्हाला एक डेमो अकाउंट दिलं जातं, त्यामध्ये तुम्हाला 8% प्रॉफिट काढून दाखवायचा असतो. एक्झाम्पलसाठी जर पाहायचं झालं तर समजा तुम्ही $10,000 फंडेड अकाउंट घेताय. क्लिअर आहे. $10,000 फंडेड अकाउंट घेतला, त्यामध्ये तुम्हाला 8% म्हणजे किती, $800 तुम्हाला प्रॉफिट काढून दाखवायचं. त्यानंतर सेकंड फेज मध्ये तुम्हाला 5% प्रॉफिट काढून दाखवायचा असतो. 5% म्हणजे किती, $500. हे 2 फेज कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला ते रिअल अकाउंट देतात. त्यानंतर तुम्ही जो काही प्रॉफिट काढता ते तुम्ही त्यामधून विड्रॉल करू शकता. यामध्ये 80 to 90% आपला हिस्सा असतो. ठीक आहे, फक्त चांगल्या
कडे काम करा, जेणेकरून की तुम्हाला विड्रॉलला वगैरे काही इश्यू नाही येणार. त्याच्या आधी फक्त त्याचे रूल्स रेग्युलेशन्स एकदा प्रॉपर पद्धतीने वाचून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अमर वाघमारे यांचा. पिप्स म्हणजे काय असतं? पिप्स म्हणजे काय असतं सर, की शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर प्रत्येक करन्सीच्या पिप्स ह्या वेगळ्या असतात. आता समजा गोल्ड मध्ये जर पाहिलं तर मी मॅक्झिमम करून गोल्ड मध्ये ट्रेड करतो. 2000 ला चालू आहे, 2000 पासून मार्केट जर 2001 ला गेलं तर यामध्ये आपण पॉईंट वाईज काय म्हणतो की 1 पॉईंटची मार्केटमध्ये मुवमेंट झाली. पण याला पिप्स वाईज ज्यावेळेस कॅल्क्युलेशन केलं जातं त्यावेळेस याला म्हटलं जातं 10 पिप्सची मुवमेंट झाली. क्लिअर आहे. मग याच्या बेसिसवरती प्रॉफिट आणि लॉस डिसाइड होतो की त्यामध्ये तुम्ही लॉट साईज काय यूज करताय, त्यानुसार तुम्ही किती पिप्स कॅप्चर करताय, त्यानुसार प्रॉफिट आणि लॉस हा तुमचा चेंज होत राहतो. क्लिअर आहे. त्यानंतर पाटील सरांचा क्वेश्चन आहे, सर तुम्ही सिग्नल प्रोव्हाइड करता का? सर मी पर्सनली सिग्नल आणखी जास्त काही प्रोव्हाइड करत नाही. एक टेलिग्राम ग्रुप काढलेला आहे पण त्यावरती जास्त ऍक्टिव्ह नाही आहेत आपण, पण इन फ्युचर मध्ये जर काही अशी पॉलिसी आली तर आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू. ठीक आहे. हा, नेक्स्ट बॉबी यांचा क्वेश्चन आहे, महत्वाचा क्वेश्चन आहे की सर फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये कोणते स्कॅम होऊ शकतात की नाही? फॉरेक्स मार्केटमध्ये स्कॅम होतात सर, बरेच स्कॅम होतात आणि हे स्कॅम केले जातात मेजरली ब्रोकरकडून. कसा स्कॅम केला जातो की यामध्ये तुमच्याकडून डिपॉझिट घेतलं जातं पण तुम्हाला यामधून विड्रॉल नाही दिलं जात. विड्रॉल का नाही दिलं जात? का तर त्यांची कॅपॅसिटी नसते विड्रॉल देणे. त्यांनी फक्त काय करतात की तुमच्याकडून फंड घेतात. यामध्ये ए बुक आणि बी बुक नावाचे एक कन्सेप्ट असतात. त्यामध्ये मग तुमचं अकाउंट ओपन करून जो काही आहे तो फंड तुमचा त्यांच्याकडून वापरला जातो. क्लिअर आहे. आता हा नेक्स्ट कन्सेप्ट आहे की कितने कॅपिटल से स्टार्ट करे. हा क्वेश्चन आहे ओनकार्ड 0007 यांचा. आता यामध्ये तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार चालू करू शकता, पण इनिशियल स्टेजला खूप मोठी अमाऊंट यामध्ये नका टाकू. फॉरेक्स मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये तेवढीच अमाऊंट टाका जेवढी की तुम्ही सहन करू शकता, लॉस जरी झाला तरी. जसं की 5000 10,000 एवढी अमाऊंट टाका. इनिशियल स्टेजला पहा, प्रॅक्टिस करा. जर परफेक्ट व्हायला लागला तरच तुम्ही त्यामध्ये डिपॉझिट वाढवा, नंतर कंटिन्युअसली विड्रॉल घेत राहा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रीतम यांचा की कोणते ब्रोकर यूज करता? मी पर्सनली म्हटलं ना सर, एक्सनेस ब्रोकर यूज करतो. का तर हा ब्रोकर गेले 15 वर्षापासून मार्केटमध्ये आहे आणि यांची डिपॉझिट विड्रॉल सर्व्हिस चांगली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओनकार यांचा की एनी सजेशन्स फॉर बिगिनर. बिगिनर्ससाठी एक सजेशन आहे की इनिशियल स्टेजला तुम्ही प्रॉफिटकडे नका जाऊ. इनिशियल स्टेजला प्रॉफिटकडे जाण्याच्या ठिकाणी काय करा की जे पण गोष्टी आहेत यामध्ये शिकण्यासारख्या त्यांना आधी शिका. शिकायचं म्हणजे काय की याच्यामध्ये ट्रेड कसे लावायचे किंवा टेक्निकल काय असतं, याचं फंडामेंटल काय असतं, याच्या न्यूजच्या टायमिंग काय आहेत किंवा कोणते सेशन्स वगैरे आहेत, यांबद्दल प्रॉपर आधी नॉलेज घ्या. त्यानंतर मार्केटमध्ये एंटर करा. एंटर केल्याच्या नंतर पण इनिशियल स्टेजला छोटी अमाऊंट ऍड करा. त्यानंतर हळूहळू जसा एक्सपिरियन्स वाढेल, गोष्टी सगळ्या क्लिअर होतील, तसंच तुम्ही मार्केटमध्ये डिपॉझिट वाढवू शकता. तोपर्यंत डिपॉझिट वाढवू नका. क्लिअर आहे. त्यानंतर हाऊ टू ग्रो $100 अकाउंट. फैज शेख यांचा क्वेश्चन आहे की $100 अकाउंट आपण ग्रो कसं करू शकतो? $100 अकाउंट ग्रो करणं अवघड नाही, पण यामध्ये खूप सोपं पण नाही. यासाठी आपल्याला काय करावं लागतं, याचे रूल्स रेग्युलेशन्स, रिस्क मॅनेजमेंट, लॉट साईज किती यूज केली पाहिजे, स्टॉप लॉस किती पिप्सचा असला पाहिजे, टार्गेट किती पिप्सचा असलं पाहिजे, याबद्दल थोडीशी प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. यासाठी फक्त तुम्हाला 3च मेजर गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे काय की तुम्हाला टेक्निकलचं नॉलेज असलं पाहिजे. दुसरं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट समजलं पाहिजे. तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर शेख सरांचाच आणखीन एक क्वेश्चन आहे, सर तुमच्या ऑफलाईन कॉल्सची फीस काय आहे? क्लासची ऑफलाईन क्लासची सर आपली फीस आहे जवळपास 15,000. आपण फक्त लातूरमध्येच क्लासेस घेतो. पुण्यामध्ये वगैरे आपल्या काही ब्रांचेस आणखी ओपन झालेले नाहीत, इन फ्युचरमध्ये होणार आहेत. क्लिअर आहे. अकाउंट हेजिंग मध्ये आहे, प्रॉफिट मध्ये कसं आणायचं सर? कृष्णा कांबळे यांचा क्वेश्चन आहे की अकाउंट हेजिंग मध्ये आहे आणि ते प्रॉफिट मध्ये कसं आणायचं? हेजिंग म्हणजे काय असतं शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो की समजा तुमच्याकडे $100 आहेत, तुम्ही बाय केलात आणि तुमची पोझिशन $10 लॉस मध्ये गेली आणि तुम्ही जेवढी क्वांटिटीमध्ये जेवढा लॉट बाय केलेला होता तेवढाच लॉट तिथं सेल केला आणि $10 लॉस मध्ये सध्याला अकाउंट तुमचं हेज झालेलं आहे. आता हे अकाउंट तुमचं हेज झालंय म्हणजे एक्झॅक्टली काय झालं की इनडायरेक्टली तुमच्या अकाउंटला तो लॉसच बुक झालेला आहे. क्लिअर आहे का? तर तुमची एक पोझिशन प्लस मध्ये येते तर दुसरी पोझिशन ऑटोमॅटिक मायनस मध्ये जाणारच आहे. त्यामुळे हेजिंग म्हणजे इनडायरेक्टली लॉस असतो. याला फक्त तुम्हाला ज्यावेळेस काढायचंय त्यावेळेस फक्त पाहावं लागेल की पहिली सिच्युएशन कोणत्या तर एका डायरेक्शनला मार्केटला जाऊ द्यायचं आणि गेल्याच्या नंतर टॉप किंवा बॉटमला ज्यावेळेस रिव्हर्सल दिसेल त्यावेळेस मार्केटमधून पोझिशन एक्झिट करून जेवढं हेज आहे तेवढं रिकव्हर झाले की तुमची दुसरी पण पोझिशन एक्झिट करू शकता. का तर तुम्ही रेट टू रेट येतात त्या ठिकाणी, मग नंतर तुम्ही फ्रेश माइंडने ट्रेड करू शकता आणि प्रॉफिटेबल होऊ शकता. क्लिअर आहे. फॉरेक्स मार्केट शिकायचं आहे, मीच आकाश यांचा क्वेश्चन आहे. फॉरेक्स मार्केट शिकायचं बिंदास शिका सर, खूप इझी आहे. तुम्ही हे युट्यूबवरून पण शिकू शकता. आपले ऑनलाईन क्लासेस पण अवेलेबल आहेत, तुम्ही क्लासेसही करू शकता किंवा बाकी बऱ्याच जणांचे क्लासेस अवेलेबल आहेत त्यांचे पण तुम्ही क्लासेस अटेंड करू शकता. फक्त फॉरेक्स मार्केटमध्ये एक लक्षात ठेवा की आधी प्रॉपर एज्युकेशन घ्या आणि त्यानंतरच मार्केटमध्ये एंटर करा. का तर हे मार्केट खूप मोठं आहे, त्यामुळे लॉस होण्याचे चान्सेस पण खूप जास्त असतात त्यामध्ये. क्लिअर आहे. केतन एम एस यांचा क्वेश्चन आहे, विच टायमिंग टू ट्रेड FX अँड ॲडव्हान्स ट्रेडर
हाऊ टू फाइंड न्यूज इम्पॅक्ट टू मार्केट. आता यामध्ये काय की टायमिंग जर पाहायचं झालं बेस्ट तर इव्हिनिंगला 5 ते 10-11 पर्यंतची जी टायमिंग आहे यावेळेस हाय मुवमेंट असते, यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आणि त्यानंतर न्यूजचा जर पाहायचं झालं तर काही ऍप्लिकेशन्स आहेत किंवा काही वेबसाईट आहेत जसं की forexfactory.com किंवा MyFXBook, याच्यावरती तुम्ही पाहू शकता जी काही न्यूज येणार आहे. याचा इम्पॅक्ट तुम्ही आधी डिसाईड नाहीत करू शकत, फक्त याच्या बेसिसवरती तुम्हाला समजतं की कधी न्यूज येणार आहे, मग त्या न्यूजच्या टायमिंग मध्ये फक्त ट्रेड थोडासा अवॉइड करायचा. क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सचिन राजपूत सरांचा. यामध्ये काय की एसएमसी करतो की प्राइस ऍक्शन करतो म्हणतायत सर. सर मी पर्सनली एसएमसी आणि प्राइस ऍक्शन दोन्ही करतो. प्राइस ऍक्शन मध्ये काय कॅन्डलस्टिक वगैरे पण यूज करतो मी आणि एसएमसीच्या ऑर्डर ब्लॉक वगैरे पण यूज करतो, जेणेकरून दोन्हीच्या बेसिसवरती मला ॲक्युरेसी थोडीशी चांगली येते. क्लिअर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आशिष 96 यांचा की हाऊ मच टाइम टू टेक बिकम अ सक्सेसफुल ट्रेडर. आता एक सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी कसं असतं, डिपेंड करतं की तुमच्यावरती की तुमची लर्निंग कॅपॅसिटी कसं आहे किंवा तुमचा पाहण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा आहे, त्याच्या बेसिसवरती डिसाईड होतं. काही जण सक्सेसफुल ट्रेडर 6 महिन्यामध्ये, वर्ष 2 वर्षामध्ये पण होतात, काही जणांना 5-10 वर्षे पण लागतात. क्लिअर आहे. त्यामुळे तुम्ही डिसाईड करा की तुम्ही किती वेळ देतायत, किती प्रॅक्टिस करतायत, किती बॅक टेस्टिंग करतायत, याच्यावर डिपेंड करते की तुम्ही मार्केटमध्ये एक सक्सेसफुल ट्रेडर कधी बनतायत. पण ऑन अन ॲव्हरेज जर पाहिलं तर 3 ते 4 वर्ष लागतात तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी. 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये सक्सेसफुल ट्रेडर मार्केटमध्ये नाही बनत. क्लिअर आहे. त्यामुळे मार्केटमध्ये ज्यावेळेस येताल ना त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की एक 5-6 महिने देऊन मार्केटमधून एक्झिट होण्यापेक्षा कमीत कमी 2 ते 4 वर्ष देण्याची कॅपॅसिटी असेल तरच मार्केटमध्ये एंटर करा. ठीक आहे. तर पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. ऋत्विक वाघ यांचा क्वेश्चन आहे आणि शुभम सरांचा पण सेम क्वेश्चन आहे की कोणत्या पेअरमध्ये ट्रेडिंग करावी. यामध्ये तुम्ही इनिशियल स्टेजला जर पाहणार असाल तर ज्या पेअरमध्ये मुवमेंट कमी असते किंवा ज्यांच्यामध्ये स्प्रेड हा कमी लागतो, जसं की युरो युएसडी, AUD USD, GBP USD, अशा करन्सी पेअरमध्ये मुवमेंट केली पाहिजे. पण मी पर्सनली सजेस्ट करतो, माझ्यासाठी तरी बेस्ट आहे XAUUSD. का तर याच्यामध्ये मुवमेंट थोडीशी जास्त असते. ज्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स वाढेल त्यावेळेस तुम्ही XAUUSD वरती ट्राय करा. ठीक आहे. स्टॉक मार्केट करू की फॉरेक्स मार्केट. फॉरेक्स मार्केट कधीही बेस्ट आहे सर. कुलदीप सरांचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चेतन सरांचा की स्टॉप लॉस हिटवर हिट होत आहेत सर. जवळपास 30,000चा यांचा लॉस झालेला आहे चेतन सरांचा, पण परत सुरुवात करतायत. बेस्ट आहे सर चेतन सर, तुम्ही परत सुरुवात करतायत, इझिली करा. थोडंसं बॅक टेस्टिंग करा की आधी लॉसेस का झाले याचा थोडासा स्टडी करा त्याच्या बेसिसवरती. का तर यावेळेस ज्यावेळेस सुरू करतायत त्यावेळेस 0 पासून नाही तर यावेळेस तुम्हाला थोडंसं एक्सपिरियन्स बसून चालू करतायत, जेणेकरून तुम्हाला त्याच मिस्टेकमध्ये परत परत लॉसेस व्हायला नको आहेत. क्लिअर आहे. असं जर कंटिन्युअसली करत राहिलो तर तुम्ही मार्केटमध्ये परफेक्ट होऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे निखिल सरांचा, टार्गेट आणि स्टॉप लॉस कसा लावा. टार्गेट आणि स्टॉप लॉस सर ऍप्लिकेशन मध्ये गेल्याच्या नंतर दोन्ही ऑप्शन आहेत, टार्गेट आणि स्टॉप लॉस तुम्ही तिथून बिंदास लावू शकता. फॉरेक्स मार्केटमधून वन टाइम विड्रॉल किती मारलेला आहे सर. फॉरेक्स मार्केटमधून वन टाइम विड्रॉल माझं मॅक्स $2,500 आसपास काहीतरी होतं सर. ठीक आहे. सोल्जर यांचा क्वेश्चन आहे की $100 अकाउंटला आपण कितीची लॉट साईज यूज केली पाहिजे. आता जर तुमचं $100 अकाउंट जर असेल तर तुम्ही यामध्ये लॉट साईज थोडीशी कमी यूज केली पाहिजे. कमी म्हणजे किती, 0.01 किंवा 0.02, त्याच्या पुढे लॉट साईज नाही नेली पाहिजे. एकदा 5, 10, 20 ट्रेड झाले, तुम्हाला थोडंसं लॉट साईजचा वगैरे कन्सेप्ट समजायला लागला, त्यानंतर मग हळूहळू लॉट साईज येऊ शकतो, वाढवू शकतो. का तर प्रत्येक याच्यामध्ये मुवमेंट वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्ही सेम लॉट साईजने नाहीच जाऊ शकत. क्लिअर आहे. डेली कोणती करन्सी पेअर वीक आहे स्ट्रॉंग आहे हे चेक कसं करायचं. सायबर वेदांत यांचा क्वेश्चन आहे की डेली कोणती करन्सी वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे कसं चेक करायचं. हे आपण चेक नाहीत करू शकत, हे आपल्याला चार्ट वरती पाहूनच फक्त टेक्निकलच्या बेसिसवरती ट्रेड करावा लागतो सर. न्यू ट्रेडरसाठी कोणती करन्सी यूज केली पाहिजे. न्यू ट्रेडरसाठी जसं की म्हटलं तुम्ही युरो USD किंवा GBP USD यूज करू शकता. बन्नी यांचा नेक्स्ट क्वेश्चन आहे की क्लासची फीस किती आहे सर, मला टाइम फ्रेम कळत नाहीत. तर सर तुम्ही क्लासच्या फीससाठी तुम्ही DM करा, तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन भेटून जाईल. त्यानंतर न्यू ट्रेडरसाठी कोणती करन्सी पेअर यूज करावी. शिवभक्त यांचा आहे क्वेश्चन. न्यू ट्रेडरसाठी जसं म्हटलं त्या करन्सी तुम्ही यूज करू शकतो, युरो USD किंवा GBP USD किंवा AUD USD वगैरे यूज करू शकतो. ठीक आहे. $100 अकाउंटला ट्रेड घ्यायचा कसा. $100 अकाउंटला सर घेऊ शकतो तुम्ही, 0.01च्या लॉट साईज पासून इझिली चालू करू शकतो, काही इश्यू नाही येणार त्यामध्ये सर. चालेल. ऋषिकेश यांचा क्वेश्चन आहे एंट्री समजत नाही कशी, कधी कोणत्या सेक्शन मध्ये घ्यायची, कन्फ्यूज होतं, स्क्रीन टाइम वाढतोय. यामध्ये सर काय करा की थोडंसं बेसिक नॉलेज घ्या की नेमकं सपोर्ट रेजिस्टन्स काय असतात, डिमांड सप्लाय झोन काय असतात, नेमकं कुठं बाय केलं पाहिजे, कुठं निघालं पाहिजे. त्यानंतर तुमचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी काय की तुम्ही अलारामचा यूज करा. अलारामचा यूज करा म्हणजे काय की ऑटोमॅटिक तुम्हाला मेसेज येतो, ट्रेडिंग व्ह्यूवरती ऑप्शन असतो अलारामचा, त्यामध्ये तुम्हाला मेसेज येतो की या झोनला मार्केट आलेला आहे, त्यानंतर तुम्ही पाहू शकता. क्लिअर आहे. त्यानंतर
इट्स बबलूचा क्वेश्चन आहे बेस्ट ब्रोकर सर जे टॉपचे ब्रोकर आहेत तेच बेस्ट ब्रोकर आहेत, त्यांच्यासोबतच काम करा, जसं की एक्सनेस किंवा एक्सएम, ज्याची लिंक मी ऑलरेडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. क्लिअर आहे. रोहन यांचा क्वेश्चन आहे परफेक्ट लेवल काढण्यासाठी काही सांगा बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये सर मी पर्सनली नाही करत सर. आविष्कार यांचा नेक्स्ट क्वेश्चन आहे की हाऊ टू बी कन्सिस्ट इन फॉरेक्स मार्केट. फॉरेक्स मार्केटमध्ये कन्सिस्टन्सीने ठेवायला तुम्ही डेली बेसिसवरती ट्रेड करा, आणि ट्रेड तेव्हाच करा जेव्हा की तुम्हाला ट्रेड भेटतो. अदरवाईज जर तुम्ही ट्रेड करायला लागलात तर लॉसेस होतात, तुम्ही मार्केटमधून बाहेर निघता. तर आपल्याकडे हे लिमिटेड कॅपिटल असतं, त्यामुळे काय की जे आहे ते गमवू नका. क्लिअर आहे. फॉरेक्स मार्केटसाठी बेस्ट ऍप्लिकेशन वरद सरांचा क्वेश्चन आहे. परत सजेस्ट करेल की एक्सनेस आहे किंवा बाकीचेही भरपूर प्लॅटफॉर्म आहेत, तुम्ही तिथेही करू शकता. कोणता ब्रोकर चांगला आहे सर. अथर्व वेदांत सरांचा क्वेश्चन आहे. यामध्ये डिपॉझिट विड्रॉल फास्ट भेटण्यासाठी तुम्ही एक्सएम किंवा एक्सनेस यूज करा, ज्यामध्ये की डिपॉझिट विड्रॉल तुम्हाला फास्ट भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे सोनू शिंदे यांचा की सर व्हॉट्सअपला तुमचा ग्रुप आहे का. नाही सर, व्हॉट्सअपला आपला ग्रुप वगैरे काही नाहीये. अभिनंदन यांचा क्वेश्चन आहे एक्सएम ब्रोकर कसा आहे. एक्सएम ब्रोकर पण छान आहे सर, त्यामध्ये करू शकता तुम्ही. ठीक आहे. बेस्ट स्ट्रॅटेजी फॉर स्कॅल्पिंग. अभि यांचा क्वेश्चन आहे बेस्ट स्ट्रॅटेजी फॉर स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग साठी काय छोट्या टाइम फ्रेम वरती जी स्ट्रॅटेजी तुम्ही मोठ्या टाइम फ्रेम वरती यूज करताय तीच छोट्या टाइम फ्रेम वरती यूज करा. क्लिअर आहे. समीर यांचा क्वेश्चन आहे परफेक्ट एंट्री कशी घ्यायची. परफेक्ट एंट्री घेण्यासाठी तुम्ही कन्फर्मेशन यूज करा, जसे की कॅन्डलस्टिक कन्फर्मेशन किंवा सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे या बेसिसवरती तुम्ही ट्रेड करू शकता. बेस्ट टाइम टू टेक अ ट्रेड. फॅन्सी यांचा क्वेश्चन आहे की बेस्ट टाइम टू ट्रेड. क्लिअर. याच्यामध्ये इव्हिनिंगच्या टायमिंगमध्ये थोडीशी जास्त मुवमेंट असते, त्यामुळे इव्हिनिंगचा टायमिंग हा बेस्ट असतो ट्रेडिंगसाठी. क्लिअर आहे. त्यानंतर प्रीतम यांचा आहे की सर एसएमसी कोणत्या टाइम फ्रेमवर वर्किंग बेस्ट. याच्यामध्ये तुम्ही सगळ्या टाइम फ्रेमवरती एसएमसी बेस्ट वर्क करते, जसं जसं मोठ्या टाइम फ्रेमकडे जाल तसं आणखी जास्त वर्क करते. क्लिअर आहे. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग रिअल फंडवरती वर्क करतो का. करतो ना सर, पाटील सर, काही इश्यू नाही यामध्ये. ट्रेड EX यांचा क्वेश्चन आहे की एसएमसी कंपल्सरी आहे का फॉरेक्स मार्केटसाठी, तुम्हाला प्राइस ऍक्शन येते. सर प्राइस ऍक्शन पण मार्केटमध्ये चांगलं वर्क करतं, त्यामुळे तुम्हाला एसएमसी यावंच असं काही नाही. क्लिअर आहे. त्यानंतर आयुष यांचा आहे की रिस्क मॅनेजमेंट ऑन $50. रिस्क मॅनेजमेंट यामध्ये काय करायचं की पर ट्रेड वरती 1 ते 2% मॅक्स रिस्क घ्यायची सर. तुमचा अकाउंट कितीही छोटा असो किंवा कितीही मोठा असो. ठीक आहे. 10K पासून स्टार्ट करू शकतो का, आणि किती टार्गेट ठेवू शकतो, आणि लॉट साईज कशी वापरायची. जर सपोज तुम्ही आता हा क्वेश्चन आहे आकाश सरांचा, जर समजा तुम्ही 10,000 पासून चालू करतायत आकाश सर, तर तुम्ही काय करा की एक फिक्स लॉट साईज न करा आणि मिनिमम रिस्क मध्ये करा. यामध्ये लॉट साईज काय यूज करा तुम्ही 0.01, आणि प्रत्येक ट्रेडमध्ये तुम्हाला 1 ते 2% रिस्क आणि 3 ते 4% टार्गेट ठेवा 1:2 च्या रेशिओनं. ठीक आहे. सिग्नल देता का सर तुम्ही. मी सिग्नल देत नाही सर दिग्विजय सर. रोहन जाधव सरांचा क्वेश्चन आहे मला फॉरेक्स ट्रेडिंग चालू करायची आहे, कसे चालू करू. यामध्ये चालू करण्यासाठी इनिशियल स्टेजला बेसिक फॉरेक्स मार्केटचं नॉलेज घ्या, घेतल्याच्या नंतर टेक्निकलचं नॉलेज घ्या, आणि त्यानंतर तुम्ही एक रिअल अकाउंट ओपन करा, म्हणजे डेमो अकाउंट ओपन करा. डेमो अकाउंट ओपन केल्याच्या नंतर त्यावरती प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर रिअल अकाउंट चालू करा. क्लिअर आहे. फंडेड अकाउंटसाठी बेस्ट काय MT5 की MT4. दोन्ही बेस्ट आहे सर. मी पर्सनली MT5 वरतीच करतो. जातीन सरांचा क्वेश्चन आहे $5,000 अकाउंट आहे, कशी लॉट साईज यूज केली पाहिजे. $5,000 अकाउंटला 1 मिनीपर्यंत 2 मिनीपर्यंत तुम्ही ट्रेड घ्या, जास्त लॉट साईज वाढवू नका. रिस्क मॅनेजमेंट नुसार ट्रेड कंटिन्यू करत चला. सौरभ यांचा आहे की फॉरेक्स मार्केटमध्ये कसं समजतं की गॅप अप होणार आहे की गॅप डाऊन होणार आहे. सर हे आपण प्रेडिक्ट नाहीत करू शकत. सपोज जर एखादी न्यूज वगैरे येणार असेल किंवा काही न्यूज वगैरे असेल तरच मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं. क्लिअर आहे. त्यानंतर वैभव सरांचा क्वेश्चन आहे फंडेड अकाउंटवरती बाय कसं करायचं आणि विड्रॉल होईल का सर 2 फेज झाल्यानंतर. 2 फेज झाल्याच्या नंतर 100% विड्रॉल होईल सर, काही इश्यू नाही येणार यामध्ये. शंकर सरांचा क्वेश्चन आहे ट्रेडिंगसाठी मिनिमम फंड किती लागेल. ट्रेडिंगसाठी सर तुम्हाला 5-10 हजारापासून पण तुम्ही इनिशियल स्टेजला चालू करू शकतो. ठीक आहे. हर्षल सरांचा क्वेश्चन आहे की भाऊ स्टॉक मार्केटचं परफेक्ट नॉलेज भेटत नाहीये. स्टॉक मार्केटचं सर तुम्हाला युट्यूबवरती परफेक्ट नॉलेज भेटून जाईल, काही इश्यू नाही. स्टॉक मार्केट खूप सोपं आहे सर, त्याबद्दल भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत. फॉरेक्स मार्केटमध्ये आपण फ्युचर ऑप्शन फॉरेक्स मार्केटमध्ये नसतं सर, यामध्ये डायरेक्ट ट्रेडिंग केली जाते. त्यानंतर क्वेश्चन आहे प्लीज भाई मला 1,000 देऊ शकतो का. निसर्ग पाटील सरांचा क्वेश्चन आहे सेटअप बनतो टार्गेट पण हिट होतं बट ट्रेड घेताना कॉन्फिडन्स येत नाही सर. ट्रेड घेताना जर सर तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही ना तर तुम्ही आधी डेमो अकाउंटवरती प्रॅक्टिस करा, त्यानंतरच रिअल अकाउंटला ट्राय करा, जेणेकरून की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमचे टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्ही हिट होतील. क्लिअर आहे. बेस्ट ब्रोकर परत तोच क्वेश्चन आहे, त्याच्यासाठी एक्सनेस यूज करू शकतो सर. फॉरेक्स साठी मिनिमम कॅपिटल किती लागेल. हे 5-10 हजारापासून पण चालू करू शकतो. वेअर आर यू फ्रॉम ब्रो.
मी लातूरचा आहे सर. चेतन सरांचा क्वेश्चन आहे, क्लास घेता का? क्लास घेतोच सर. आपले ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लासेस अवेलेबल आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, टीमशी तुम्हाला भेटून जाईल डिटेल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे अनिकेत सरांचा, न्यूजला बाय करायचं की सेल करायचं कसं ओळखायचं? सर न्यूजमध्ये तुम्ही ट्रेडिंग थोडीशी अवॉइड करा, अदर टायमिंग मध्ये ट्रेड जास्त करा. विवेक ऑफिशियल यांचा क्वेश्चन आहे, अकाउंट लेव्हरेज कसं मॅनेज करायचं अकॉर्डिंग टू कॅपिटल? अकाउंटचं लेव्हरेज कसं आहे सर, ब्रोकर द्यायला तुम्हाला कितीही देत आहेत, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की 1:500 किंवा 1:300 पर्यंतच लेव्हरेज घ्या, जेणेकरून की तुमचं जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट होईल आणि तुम्ही कमी लॉटमध्ये ट्रेड करताल, जेणेकरून की तुमची रिस्क पण कमी होईल. त्यानंतर पाहूयात वरदान ट्रेडर सरांचा क्वेश्चन आहे की भाऊ फॉरेक्स मार्केटमध्ये मोठं विड्रॉल कसं घेतो? फॉरेक्स मार्केटमध्ये मोठं विड्रॉल तुम्ही डिपेंड करतो तुमच्या अकाउंटवरती. जर अकाउंटला पॉसिबल असेल तर अकाउंटला घ्या, नसेल तर क्रिप्टो थ्रू घ्या, नसेल तर तुम्ही यामध्ये कॅशमध्ये पण व्यवहार करू शकता. डिपेंड करतं की तुमचा ब्रोकर काय काय अवेलेबल करतो तुमच्यासाठी. फॉरेक्स मार्केटसाठी इशू यांचा क्वेश्चन आहे की हाऊ मच कॅपिटल नीड फॉर फॉरेक्स मार्केट? मी जसं म्हटलं की 5 ते 10 हजारापासून तुम्ही इझिली चालू करू शकता. ओनकान सरांचा क्वेश्चन आहे की आर यू डुईंग क्रिप्टो ट्रेडिंग? सर मी क्रिप्टो ट्रेडिंग वगैरे किंवा स्टॉक ट्रेडिंग वगैरे करत नाही, मी कम्प्लिटली फॉरेक्स ट्रेडिंगच करतो सर. ठीक आहे. बेस्ट ऍप्लिकेशन, परत तोच क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर ऑलरेडी दिलेला आहे आपण. कोणतं सेशन कधी चालू असतं? आता सेशन मध्ये जर तुम्हाला पाहायचं झालं प्रवीण सर, तर तुम्ही याच्या ऍप्लिकेशन आहे फॉरेक्स मार्केट सेशन म्हणून, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कधी कोणतं सेशन चालू आहे ते. हा महत्वाचा क्वेश्चन आहे की XAUSD मध्ये ट्रेड करताना नेमकं कोणता चार्ट यूज करायचा का? आता ट्रेडिंग व्ह्यूवरती पाहिल्याच्या नंतर तुम्हाला ओन्डाचा भेटतो किंवा XMCM चा पण भेटतो. मी पर्सनली XMCM चा यूज करतो का तर हाच MT5 वरती पण अवेलेबल असतो. क्लिअर आहे. अनालिसिस ऋषी सरांचा क्वेश्चन आहे, अनालिसिस परफेक्ट असतं पण बिलीव्ह होत नाही आणि ट्रेड परफेक्ट घेतलं की नंतर फोमो होतो. सर यासाठी काय करा की बिंदास ट्रेड टाकायचं, ट्रेड टाकल्याच्या नंतर टार्गेट स्टॉप लॉस सेट करायचे, त्यानंतर लॅपटॉप बंद करून बघायचं नाही मार्केटला. नंतर परत जर बघायला लागलो तर मार्केटमध्ये फोमो होतो किंवा इमोशन्स येतात, त्यानंतर तुम्हाला पोझिशन काढू वाटते किंवा एक्झिट करू वाटते किंवा बुक करू वाटतो प्रॉफिट लॉस. त्यासाठी काय मार्केटमध्ये ट्रेड घेतल्याच्या नंतर लगेच स्क्रीन बंद करा, जेणेकरून की तुम्हाला फोमो वगैरे नाही होणार. शिव यांचा क्वेश्चन आहे, इंस्टाग्राम पेज चालू करून किती दिवस झाले? सर इंस्टाग्राम पेज माझं खूप जुनं आहे सर अकाउंट, त्यावरती व्हिडिओ आता अपलोड करतो आपण. $1000 अकाउंटला लॉट साईज काय यूज केली पाहिजे? हा क्वेश्चन आहे अवधूत यांचा. यावरती काय तुम्ही मिनी पासून ट्रेड करू शकता सर. क्लिअर आहे. सर टेलिग्राम आहे का? टेलिग्राम नाही आहे सर सध्याला आपलं. 5K फंडेड अकाउंटने लॉट साईज डेली लॉस लिमिट, जर 5K जर असेल तर डेली बेसिसवरती 5% चीच लॉसची लिमिट असते, म्हणजे $250 तुम्ही यामध्ये लॉस करू शकता फंडेड अकाउंटला. श्री यांचा क्वेश्चन आहे, ट्रेडिंग कोर्स कुठे घेता? ट्रेडिंग आपला क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अवेलेबल आहेत, मॅक्झिमम करून ऑनलाईनच चालतात सर. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला अकाउंट ओपनिंगसाठी ब्रोकरची लिंक पण प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला जर आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा पण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. इथून पुढे नंबर ऍक्टिव्ह आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळे काही रिप्लायस वगैरे भेटतील, सगळ्या इन्क्वायरी वगैरे तुम्ही त्या नंबरवरती करू शकतात. ठीक आहे. थँक्यू. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये की ज्यामध्ये की आपण रिमेनिंग राहिलेल्या क्वेश्चन्सचे आन्सर देणार आहोत. आणि जर आणखी काही क्वेश्चनचे आन्सर जर पेंडिंग असतील, तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांना तुम्ही यामध्ये कमेंट करू शकता, ज्याची आन्सर आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण ऍड करू. चालेल. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.